24-25 साली आपल्या खरेदी विक्री संघ बारामतीची उलाढाल 150 कोटी रुपये झालेले. 150 कोटी. आपल्या कामगारांना आपण तिथं वर्षाला 6 महिन्याचा पगार बोनस म्हणून देतो. 6 महिन्याचा पगार. आपलीच मुलं आहेत, आपल्या बारामतीतली आहे. ही परिस्थिती आहे आणि आम्ही काय सहकार मोडीत काढायला निघालोय. त्यांनी खाजगी लेंगरेकरांचा पंप खाजगी सहकारी संघाने चालवायला घेतलाय. अहो, आम्ही खाजगी लोकांचे पंप चालवायला घेतोय आणि तुम्ही आम्हाला मोडीत काढायची भाषा करता. आमच्या जसं नंदनला माझ्या काय ते दूध संघाला माग 15 कोटी आता 30 कोटी देतोय. 45 कोटी रुपये नवा कोरा नंदन पशुखाद्याचा कारखाना उभा करायला देतोय. 1 रुपया देखील दूध संघाचा नाही. विचारा दूध संघाच्या चेअरमनला. मी सहकार मोडीत काढतोय. उलट ताकदीनं उभा करतोय. आता परवा आमचं दूध संघाच्या बाबतीमध्ये ठरलं, ते तुप्यांचा पंप होता ना संजय, तो पंप चालू करायचं ठरलं की नाही. तो आता बघा काही महिन्यात कसा तिथं नवा कोरा पंप उभा करतो. एवढं सगळं करतोय आणि म्हणतात सहकार मोडीत काढायला निघालेले आहे. कुठं मोडीत काढायला निघाले त्याची उदाहरणं तरी द्या. आमच्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती 2 ते 3 वर्षामध्ये 150 कोटी रुपये आणलेले बाहेर. सरकारच्या वतीनं तुम्हा शेतकऱ्यांच्या मालकीची असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती 45 कोटीचा प्रकल्प तिथं आपल्या जवळचीला उभा केला. त्याच्यानंतर दुसरा आता आपला शॉपिंग सेंटरला 50 कोटी दिले ना. शॉपिंग सेंटरला 50 कोटी आता प्लॅन तयार केलाय. जसा गणेश मार्केट यार्डच्या समोर शॉपिंग सेंटर चाललंय ना, जुनी भाजी मंडई, तशा पद्धतीनं एक सुंदर शॉपिंग सेंटर तिथं करतोय रयत भाऊंच्या ठिकाणी. उत्पन्नाचं साधन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला करून देतोय. 26 एकर जागा माझ्या झारगडवाडीला तिथं आपण मिळवली. तिथल्या झारगडवाडीच्या लोकांनी आपल्याला मदत केली. ग्रामस्थांनी ठराव केला. तिथं जनावरांचा बाजार घेऊन जातोय. उत्तम पद्धतीचा जनावरांचा बाजार त्या ठिकाणी करतोय. ती आता जनावरांचा बाजार आहे, ती जागा दुसऱ्या कारणाकरता शेतकऱ्यांच्या करताच त्या बाबतीमध्ये वापरात आणतोय. सुप्यालाच मार्केट यार्ड आहे. 18 एकर जागा मिळून दिली. तिथं काम चाललेलं आहे. आम्ही काही सहकार मोडीत काढायला निघालोय. करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या वाढवतोय राव, आणि त्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या वाढवतोय. माझ्या बारामतीच्या सभासदांच्या मालकीच्या वाढवतोय. काही पण बोलायचं त्याच्यामध्ये. आता आम्ही जे काही पंप काढलेले, आता एक पंप आम्ही झारगडवाडीला पण मार्केट कमिटीचा काढणार आहे. खंडोबा नगरचा पंप कसा चाललाय बघा. उंडवडी सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या भल्या करता, बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करतोय. आणि हे मात्र आपल्यावर टीका करतायत. ह्याही गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये को जनरेशन मध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलाय. इस्टिमेट वाढीव केलं. 85 कोटी त्याच्यामध्ये जादा वापरले. ज्यूस सिरप हे वाहत होता. सहकार मर्शी होण्यासाठी स्वतः कारखानदारी उभी करावी लागते. आपण स्वतः कुठली कारखानदारी उभी केली, मला एकाने चिठ्ठी पाठवली. आम्ही सहकारी साखर कारखाने काढण्याचं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बंद केलं. त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये लोकांचा ऊस जाण्याकरता तिथं कारखाने उभे करायला लागले. ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि ह्या पद्धतीनं ह्यांचं काम चाललेलं आहे. आता शिरसुपळला पण विश्वास शिरसुपळचा असल्यामुळं शिरसुपळ रोडवर पण तो एक पंप काढतोय. शेवटी माणूस जो भागातला असतो तिथल्या जरा ओढ असते. जसं मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना माझ्या पुढं फाईल आली की तिथं हळूच बारामती लिहावंसं वाटतं. दत्ता मामाला त्याच्या पुढं फाईल आली
की इंदापूर ल्यावंसं वाटतं. मनुष्य स्वभाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करोडो रुपयाचा फायदा मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळतं, आयुर्वेदिक कॉलेज मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला पशुवैद्यकीय कॉलेज त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल मिळतं, महिला हॉस्पिटल मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मित्रांनो, आपल्याला अजून चांगलं करायचंय.